सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुआरोप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही। सर्वोच्च स्थानावर आहे असं म्हणतो, त्यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होते अशा पद्धतीने बाहेर वक्तव्य करताच येत नाही। सभापतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणं हा सुद्धा सभागृहाचा अवमान आहे। आणि मग शिशपेन चोरी केल्यानंतर त्या मुलाचा कान पकडला नाही म्हणून आईचा कान तोडावा लागला। आपल्याला अशी घटना जर करायची नसेल, नवीन प्रथा कुठली आली की अशा पद्धतीने हक्कभंग टाकायचा, तोंडी हक्कभंग टाकायचा, तोंडी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडायचा। म्हणायचं असेल की असं वक्तव्य रोज करावी तसं म्हणा तुम्ही, लोकशाही आहे, प्रश्न नाही त्याच्यामध्ये। त्यांची भावना दुखावली गेली म्हणून त्यांनी मांडली, तुम्हाला आनंद झाला असेल तसा व्यक्त करा तुम्ही। असं काही यायचं टीव्ही चॅनल्स मध्ये काहीही बोलायचं, कोणाचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचा, हे सभापती महोदय त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे। हे मी आता इथून चेअरवरून सांगते आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे। या संदर्भात सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत, उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उबाटाच्या, तर त्या पण अशा कसं बेजबाबदार बोलू शकतात? नेहमीच बोलतात, पण सभागृहाच्या आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे, आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुआरोप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही। माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या। सर्वोच्च स्थानावर आहे असं म्हणतो, त्यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होते अशा पद्धतीने बाहेर वक्तव्य करताच येत नाही। आपण जर हक्कभंगाचे नियम बघितले तर सभागृहामध्ये सर्व सदस्यांना सर्वात मोठा अधिकार संविधानाने हाच दिला आहे की जे बाहेर बोलता येत नाही ते सभागृहात बोलता येतं। बाहेर जर सभागृहाचा अवमान होईल, मला आठवतं की स्वर्गीय RR पाटलांच्या संदर्भात बार असोसिएशनचे अध्यक्ष मनजित सिंग यांनी अपशब्दाचा उपयोग केला, 90 दिवस जेल झाली। आणि ही जेल हक्कभंगाची अशी असते की एकत्रित भोगायची नसते, दर अधिवेशनाला जेलमध्ये जायचं, अधिवेशन संपलं की बाहेर यायचं। पण सभापतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणं हा सुद्धा सभागृहाचा अवमान आहे। आणि मग शिशपेन चोरी केल्यानंतर त्या मुलाचा कान पकडला नाही म्हणून आईचा कान तोडावा लागला। आपल्याला अशी घटना जर करायची नसेल तर सभापती महोदयांना माझी विनंती आहे की आपल्याला आचारसंहितेच्या संदर्भात पुन्हा एक समिती केली पाहिजे आणि अशा पद्धतीने सभागृहाचा अवमान होणारं वक्तव्य हे जर कोणी बाहेर केलं तर त्याला कडक शिक्षा देण्याची पद्धत केली पाहिजे। नवीन प्रथा कुठली आली वेगवेगळ्या लोकांची की अशा पद्धतीने हक्कभंग टाकायचा, तोंडी हक्कभंग टाकायचा, तोंडी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडायचा। सुधीर भाऊंनी मांडलेली वस्तुस्थिती मी मान्य करतो की सभापतीचा हा मान ठेवला पाहिजे। सभागृहाच्या बाहेर कोण काय बोलतं, सभागृहाच्या बाहेर कोणी काय वक्तृत्व केलं त्याचा आणि या सभागृहाचा संबंध काय? मी बोलतो ना, माझं झालं बोलून द्या ना, मी बोललो ना तुमच्यावर। तुमचा मुद्दा पूर्ण करा चला। नाही तुम्हाला म्हणायचं असेल की असं वक्तव्य रोज करावी तसं म्हणा तुम्ही, लोकशाही आहे, प्रश्न नाही त्याच्यामध्ये। त्यांची भावना दुखावली गेली म्हणून त्यांनी मांडली, तुम्हाला आनंद झाला असेल तसा व्यक्त करा तुम्ही। असं नाही कोणी काही यायचं टीव्ही चॅनल्स मध्ये काहीही बोलायचं, कोणाचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचा, हे सभापती महोदय योग्य। सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी एका बाबतीमध्ये लक्ष वेधलं, माझ्याकडेही ती माहिती आलेली होती। माझी अशी अपेक्षा होती की संबंधित व्यक्तीला जे कोण बोलले त्यांना असं की विधानसभेतले सदस्य असणारे रवींद्र धंगेकर यांना निलमताईंनी इकडे कसं बोलू दिलं नाही, म्हणजे पक्षपात केला। तर आता स्वतः धंगेकरांना जाणीव होईल किंवा त्यांच्या पक्षातले लोक रोज मीडियात बोलतात ते कोणीतरी त्यांना जाणीव करून देतील। ती वाहिनी जी आहे दाखवणारी साम वाहिनी, ते कोणीतरी त्यांना दाखल करतील। काहीही असं झालं नाही। 5-6 दिवस मी मुद्दाम वाट पाहिली। मी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवते। मला असं वाटलं होतं की माननीय पक्ष प्रमुख सभागृहात येतात, त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आहेत आणि सभापती मी कशीच विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार, हे मला अजूनही कोडं उलगडलेलं नाहीये। त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने
किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे. हे मी आता इथून चेअरवरून सांगते. आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात.